भक्तासाठी देव बायको झाला हो बायको. कोणाची बायको होणं एवढं साधं आहे का? साधं आहे का? साधं आहे का बाबा? आपण होऊ शकतो कोणाची बायको? देव आहे तो देव. अर्जुनाची बायको झाला होता देव अर्जुनाची. तुम्हाला मी भगवंताच्या एवढे लीला एवढं कर्तृत्व सांगू शकतो, पण आपल्याकडे वेळ नाही महाराज. आधीच आपला अभंग 4 चरणाचा आहे आणि 4चरणी अभंग आहे, 16 आवडींचा अभंग आहे. ऐसा भक्तीशी भुलला नीच कामे करूला. भक्तासाठी देव काहीही करतो. जनाबाईसाठी विष पिलो, आपलं मीराबाईसाठी, श्री संत मीराबाई यांच्यासाठी विष पिलं देवाने. विष मीराबाईने पिलं, पण भगवंताची मूर्ती काठी गडबडली होती. एकदा त्याचं नामचिंतन करून बघा तुम्ही करून तर पहा. भगवंताचं ब्रीद वाक्य आहे, अगर तू मेरे नाम पर तो मैं तेरे काम पर. म्हणजे आपण जर देवाचं नाव घेतलं तर तो आपले सगळे काम पूर्ण करतो. अगर तू तेरे धाम पर तो मैं भी मेरे धाम पर. आणि तुम्ही जर असे पत्ते खेळत राहिले, गोट्या खेळत राहिले ना, तो मला बी काही पडेल नाही. काय काही महाशय मारुतीच्या पारावर बसता आणि पत्ते घेता आणि चष्म्यातून राणी पाहता. हनुमंताला बी दाखवता पाय राणी. हा रामच्या मोत मारतीन ते. नारदाच्या गादीचा श्राप आहे. हनुमंतरायांना साधं समजू नका बरं तुम्ही. बुद्धिमताम वरिष्ठ, बुद्धीची देवता आहे ती. त्याला सगळं कळते त्याला. आता इथे कीर्तन चालू आहे आणि तरी कीर्तन तुम्ही गुच्चा बोलताय, त्याला दिसत नाही का? सगळं दिसते त्याला. कोण कापसाच्या वाती करतय, कोण त्या चटयांचे दोरे काढतय, सगळं कळते त्याला. ऐसा भक्तीसी भुलला नीच कामे करू लागला. मग करता बरेच दिवस झाले महाराज, आणि रुक्मिणी मातेला प्रश्न पडला की हे रात्रीचं गिऱ्हाईक जाते कुठे? भगवंत रोज रात्री झाले का विठेवर न उतरायचे, गोपाळपुऱ्यात जायचे. रुक्मिणी मातेला प्रश्न पडला, हे गिऱ्हाईक जाते कुठे? पडेल ना. आता मला सांगा माता मावल्यांनो, तुमचा पती रोज सकाळी शेतात जातोय आणि रात्री घरी येतोय, मग रात्री घरातच झोपतोय. मग असं करता अचानक तो रात्री पण जायला लागला. तुम्हाला न सांगता तुमच्या मनात काय विचारील? हाई सोम नेमका जास कोठे? सोम नेमका कोठे जास? तुम्हाला जसं शंका येईल ना, मन कामपुरती तिथलं पाटकर टेले मी. महाराज म्हणे आयराणी चांगली जमते. आमची तावडी भाषा आहे, जळगाव जिल्हा. काय खाईराला काय पिराला कुठे जाईराला. चांगली यावं लागली ना तुमले. म्हणतो मला कामपुरतं पाटकर टेले मी. ती म्हणते हे गिऱ्हाईक जाते कुठे? एकदा त्या रुक्मिणी मातेने पाठलाग केला आणि तिथे भगवंताचं भजन चालू होतं. पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. रुक्मिणी माता धावत आली आणि म्हणते, देवा माता गे नका म्हणू, पत्नी गे म्हणा, पत्नी गे. मी बायको आहे, तुमची पत्नी आहे, अर्धांगिनी आहे. काय देवा, तुम्ही जनाबाईच्या घरी येतात हे मला सांगून तर जायला पाहिजे ना, मला सांगायला पाहिजे ना तुम्ही कुठे चालले. अगं रुक्मिणी वेडीस का तू? वेडीस का म्हटले? असे भलते सध्या नको विचारानं डोक्यात. माणूस बऱ्याच वेळा सांगतो, तू नका डोकामा फरक पडी जायले, तू का डोकावर पडेल होती. तुला सांगत तुला समजत नाही का? एक डाव सांगेल तरी बायांची जाते महाराज. ऐकावंच नाही. मग एक वेळचा प्रसंग असा की करता एक दिवस जनाबाईला थोडा, आता दररोज जर देव तिच्या घरी येतोय तर तिलाही थोडाफार काहीतरी वाटेल ना. तिला थोडस गची बाधा झाली. गची बाधा म्हणजे थोडीशी गर्वासारखं. भगवंताने तिच्या घरी येणं बंद केलं. बरेच दिवस झाले आलेच नाही. मग एक दिवस जनाबाई बसली कुठे? दळण दळायला बसली आणि भगवंत आपल्या घरी येत नाही म्हणून आर्ततेची हाक मारते महाराज देवाला. कशी? सुंदर माझे
ये रे बा विठ्ठल तू ये रे बा विठ्ठल. अरे ये म्हटले ये. भगवंताला तिच्यावर दया आली महाराज. भगवंताने विटेवरून उतरावं आणि वाट धरली. जसं पळत सुटला महाराज. गेला तसा गेला 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 आणि डायरेक्ट जात्यावर जाऊन बसला. जात्यावर म्हणजे त्याच्यावर नाही बसला, दळण दळायला बसला. भगवंताने काय केलं, लगबगीने आपल्या अंगातले सगळे दागदागिने काढले, खुंटीला टांगले. खुंटीला टांगल्यानंतर जनाबाईला म्हटलं सरक जने. जनाबाई बाजूला झाली आणि भगवंत दळण दळायला लागते. दळता 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 जनाबाईला झोप लागली. जनाबाई झोपी गेल्या आणि भगवंताचं दळण दळणं चालूच आहे महाराज. दळता 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 पहाटेची 5 वाजले. काकडा आरतीची वेळ झाली आणि त्या रावडातून आवाज आलाच महाराज काकड्याचा. उठा पांडुरंगा प्रभात समय हो. त्याच्यापेक्षा असं वाटतं की चिकनगुन्याची सातबारी. कुठे कुठे असं वाटतं की चिकनगुन्याची सातबारी. आम्ही पुढे काही म्हणतो, मागचे काहीच म्हणतो. मी एका ठिकाणी म्हटलं, नामा म्हणे कमळावती, नामा म्हणे कमळावती. मागचे काय म्हणत होते महाराज, नामा म्हणे कोंबळावती. कदा ना त्या कोंबडा अपनी झलक सबसे अलग. आवडातून भगवंताने काय केलं माहिती आहे, लगबगीने उठले, त्या जनाबाईची गोधडी घेतली, अंगावर पांघरली आणि तसेच पडत सुटले महाराज. जसे गेले तसे विटेवर जाऊन उभे राहिले. उभे राहिल्यानंतर ते रावडाचा दरवाजा उघडला गेला आणि दरवाजा उघडल्यानंतर त्या काळचे बडवे लोक पाहतात तर काय बोंबा मारू लागले. बोंबा बोंबा कशा मारतात, तुमच्याकडे मारता का बोंबा, कशा मारता? त्या काळातही बोंबा मारत होते. ओ ओ ओ ओ हा. ते म्हटले काय झालं, म्हटले काय झालं, अरे चोरी झाली. म्हटले चोरी, म्हणे कशाची, म्हणे देवाच्या दागदागिन्यांनी. मग त्या काळातही काही हुशार लोक होते, ते म्हटले चोर सापडला. कुठे चोर? पुरावा सापडला त्यांना, पुरावा. म्हणे मग गोधडी कोणाची आहे? मग तिथे एक बाई होती, ती म्हणे गोधडी जनाबाईची. पण जनाबाईची मैत्री नाही होती तिथं. ती म्हणते गोधडी जरी जनाबाईची असली तरी जनाबाई चोर नाही. गोधडी जनाबाईचीच आहे पण जनाबाई चोर नाही. अख्खं पंढरपूर जनाबाईच्या घरी गेले. जने दार उघड, दार उघडवाया, दार उघडवाया, दार उघडवाया, दार. उघडला महाराज जनाबाईने दरवाजा. जनाबाई समोर आहे. लोटलं महाराज जनाबाईला. धाड दिशी खाली पडली जनाबाई. न मनशी जगदंबे, न मनशी जगदंबे, कर्ण प्रारंभे दफावर पाप कोसल्या. सिंहासनावर माझा राजा बसलाय.
आमच्या मावळ्यांनी एक पालखी आणली. पालखी उतरवण्यात आली आणि पालखी उतरल्यानंतर त्या पालखीमधून एक सुंदर लावण्यवती गोरीपान स्त्री बाहेर पडली महाराज. तिच्याकडे पाहिलं राजांनी आणि कडाट आवाजा राजा, अरे काय प्रकार लावलाय म्हटलं मावळ्यांनो. त्यावेळेस आमचे मावळे म्हटले की राजा, आजपर्यंत या मुलांनी आमच्यावर अत्याचार केले, आमच्या आई बहिणींची आबरू लुटली आणि आज ती संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. तुम्हाला माहिती राजा, आम्ही त्या मोगलाच्या सुभेदाराची सून पळवून आणली. ती एवढी सुंदर होती ना, एवढी सुंदर होती की तिने जर पान खाल्लं ना, पान तर पान गिळताना तिचा घसा लाल दिसायचा, लाल. एवढी गोरी पान, एवढी सुंदर होती ती. ते मावळे सांगताय, अरे या मुघलांनी आमच्या आई बहिणीची इज्जत लुटली आणि म्हणून आम्ही त्या सुभेदाराच्या सुनेला पळवून आणलं आणि तुमच्यासाठी हा नजराणा पेश करतोय. अरे मावळ्यांनो, तुम्ही माझा अजून किती अपमान करणार, अजून किती अपमान करणार. अरे हा राजा जन्माला आलाय ना, तो आई बहिणींची इज्जत लुटण्यासाठी नाही तर त्यांची आबरू वाचवण्यासाठी. राजाने आदेश दिला, अरे जा म्हणे, या सुंदर तरुणी लावण्यावतीला जिथून आणलं, पहिले या लावण्यावतीची खना नारळानं ओटी भरा आणि जिथून आणलं तिथे मान सन्मानासहित पोच करा. मोगलाची सुभेदार सुनसुला छत्रपती शिवाजी महाराज. आपण बडा छत्रपती शिवाजी महाराज की. एवढ्याच टप्प्याचा आवाज आला बा. इकडून बी आलं नाही, तिकडून बी आली नाही, तिकडून बी आलं नाही. त्या राजांचे थोडेफार तरी उपकार जाणार. नुसतं जय तर म्हणा, जय सगळ्यांनी म्हणायचं बरं, फक्त जय म्हणायचं काय. हा, नुसतं जय म्हटलं तरी तेवढे खूप मोठे उपकार होतील माझ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की. काय सांगतो तो मी, जनाबाईच्या घरी गेला अख्खं पंढरपूर. जनाबाईला घरात लोटलं आणि जने तू चोर आहेस म्हटले. चोर पाहिलं तर तिच्या घरामध्ये दागदागिने टांगलेले होते. कोणी टांगले होते ते? देवाने. जनाबाईने चोरले होते का ते दागदागिने? नाही महाराज, चोर म्हटले तू, चल. कोणी म्हणते हिला गाढवावर न बसवा, गाढवावर धिंडा काढा, हिच्या गळ्यात चपलांचा हार टाका, हिला सुडावर द्या. नाना रीतीने नाना पद्धतीने बोलू लागले महाराज. जनाबाई म्हणते की तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती द्या, फक्त मला एकदा त्या पांडुरंग परमात्माला भेटायचंय, मला त्याच्याशी बोलायचंय, माझी शेवटची इच्छा आहे. ठीक आहे म्हटले. जनाबाई पुढे चालते आणि जनाबाईच्या मागे अख्खं पंढरपूर चालते. पण चालता चालता त्या जनाबाईच्या मनामध्ये विचार आला महाराज, कुठला माहितीये? ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात दळदळीते सख्या आडचोरी मंदिराजवळ आले महाराज. जनाबाई त्या पंढरपूर वासियांना सांगते की इथून पुढे त्या पांडुरंगाजवळ मी फक्त एकटी जाणार, माझ्या मागे कोणीच येणार नाही. जनाबाई गेली महाराज महाद्वारामध्ये, भगवंता समोर उभी राहिली. डोक्याचा पदर होता तो कमरेला खोसला. लाल बुंद झालेले आहेत महाराज डोळे जनाबाईचे, लाल बुंद डोळे झालेले आहेत.
कमरेवर हात ठेवला, देवाकडे पाहिलं महाराज जनाबाईने, आणि असतील नसतील तेवढी मुक्ताफळं जनाबाईच्या मुखातून निघू लागली. मुक्ताफळ म्हणजे काय हो? कसं राहते फळ? कसं राहते मुक्ताफळ? शिव्या देत होती, शिव्या. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या गारट्या तुझे टेंब टेंब जाणे. समजणार आलं सगळं भांडवल ठेवणं पडते महाराज. विठ्ठला विठ्ठला